नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मजेत आहे. तर आजच्या आपल्या ब्लॉगचा टॉपिक आहे इंटरव्ह्यू मध्ये आपण किती म्हणजे कॉन्फिडन्स आहे ना कुठून आणायचा हा आपला टॉपिक असणार आहे. तर कॉन्फिडन्स कुठून आणायचा, मी कसं ट्राय केलं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा जास्तीत जास्त. तर आज आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर फर्स्ट म्हणजे मी माझा थोडासा एक्सपिरियन्स सांगणार आहे. मी काय केलं इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी, माझ्याकडे किती म्हणजे मला चॅलेंजेस आले इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी. तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तर आमच्या कॉलेजमध्ये ना खूप सारे कॅम्पस येत होतं, खूप साऱ्या कंपनीज पण येत होत्या. पण माझा प्रॉब्लेम होता की मी ना ॲप्टिट्यूड टेस्ट पण पूर्ण पास करायचे. ज्या पण त्यांच्या पहिल्या प्रोसेस आहेत ना त्या सगळ्या कंप्लीट व्हायच्या माझ्या. पण ॲट दी एंड जेव्हा इंटरव्ह्यू यायचा ना तेव्हा मला खूप म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे मला स्वतःची सेल्फ इंट्रोडक्शन सुद्धा व्यवस्थित देता येत नव्हती. खूप म्हणजे नाही का इंटरव्ह्यूमध्ये जाऊन मला रिजेक्शन भेटत होतं प्रत्येक वेळी. मग जेव्हा मी लास्ट इयरमध्ये होते आणि हाफ म्हणजे जेव्हा आपले 6 मंथ कंप्लीट होतात लास्ट इयरमधले, त्याच्यानंतरच कॅम्पस यायला सुरुवात होत असते. तर मग काय तेव्हापासूनच मला पूर्ण रिजेक्शन येत होते जोपर्यंत माझं 3rd इयर कंप्लीट होत नाहीये तोपर्यंत. आणि मग आता काय करायचं म्हणून माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न होता. तर मग मी असंच नाही का जॉबसाठी सर्च करत होते. पण लास्टला इंटरव्ह्यूमध्ये जाऊन ना मला खूप सारी निराशाच येत होती. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स अजून लो होत होता. मग मी काय केलं त्याच्यासाठी की मी स्वतःला नाही का ठाम हे केलं की नाही, आपल्याला कॉन्फिडन्स हा आपल्याला आलाच पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये. तर मग त्याच्यासाठी ना मी खूप सारे ऑप्शन्स केले. तर नॉर्मल जे ऑप्शन्स असतात ते म्हणजे आपण आरशासमोर जाऊन बोलू स्वतःशी, तर तेव्हा ते पण एक वे आहे. पण मी अजून एक ट्राय केला, तो म्हणजे मी काय केलं की क्राय म्हणून जी संस्था आहे ना तर त्याच्यामध्ये मी जॉईन केलं होतं. तर त्याच्यामध्ये ना काम काय होतं माझं की प्रत्येक म्हणजे नाही का नवीन घरामध्ये जायचं आणि बोलायचं आणि त्यांच्याकडून डोनेशन घ्यायचं, हे तिथे काम होतं. तर मी खूप फिरले तेव्हा, खूप अनोळखी लोकांशी ना खूप गप्पा मारलेल्या. तेव्हा 6 महिने मी 3rd इयर कंप्लीट झाल्यानंतर 6 महिने मी ते वालं काम करत होते. तर पूर्ण नवीन घरांमध्ये जायचं आणि गप्पा मारायच्या. त्याने काय होत होतं, माझा कॉन्फिडन्स आहे ना बिल्ड होत होता. मग त्याच टायमिंगमध्ये ना मी माझं Naukri.com वरती प्रोफाईल तर अपडेट केलेलंच होतं. पहिला तर माझा चान्स गेलेलाच होता कॅम्पसमधून, त्यामुळे तिथे तर मी रिजेक्ट झाले होते. तर मग नंतर मी काय केलं की Naukri.com वरती प्रोफाईल अपडेट केलं आणि मग तिथून पुढे जे पण नोकरीवरून मला इंटरव्ह्यूसाठी कॉल येत होते ना मी तिकडे जात होती. आणि मग असंच करत करत मला फायनली TCSच्या इंटरव्ह्यूमध्ये ना सिलेक्शन झालं माझं आणि मग मी ती कंपनी जॉईन केली. तर असेच जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ना ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. जे म्हणजे की पहिला तर खूप बेसिक ऑप्शन आहे हा की आरशासमोर जाऊन आपण स्वतःशीच बोलायचं. त्यानंतर आता सगळ्यांकडेच मोबाईल आहे, तर मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर जाऊन आपण किती बोलू शकतोय ना हे ट्राय केलं पाहिजे. आणि 3rd ऑप्शन तर असं आहे की अनोळखी लोकांशी आपण जास्तीत जास्त गप्पा मारल्या पाहिजेत, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स आहे ना तो गेन होईल. खूप खूप मला त्याचा फायदा झालेला आहे मी जी ती क्राय संस्था जॉईन केली होती ना त्याचा. आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स आहे ना खूप छान असा बिल्ड झाला होता आणि मी सहजपणे तो इंटरव्ह्यूज आहे ना क्रॅक केले. त्यानंतर सुद्धा मी माझे नंतरचे एक्सपिरियन्स पण तुम्हाला सांगितलेलेच आहेत की जेव्हा TCS मी सोडणार होती ना तर तेव्हा सुद्धा मला परत तोच प्रॉब्लेम फेस होत होता. म्हणजे नाही का इंटरव्ह्यूमध्ये कसं जायचं. तर मी खूप सारे इंटरव्ह्यू दिले आणि त्याच्यानंतरून LTI एंट्रीमध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे हा माझा छोटासा ब्लॉग आहे ना तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता मी दररोज ब्लॉग बनवणार आहे, तर तुम्हाला मी रोजच भेटणार आहे. तर चला या चांगल्या नोटवरती आपण ब्लॉगचा एंड करूया. बाय बाय.